आजचा प्रश्न आहे फ्रीजचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती। आज आपण 5 असे नियम पाहणार आहोत जे फ्रीजचा वापर करतात त्यांनी हे पाळलेच पाहिजे। पहिला नियम आहे फ्रीजचं टेम्परेचर योग्य ठेवणे। मेन फ्रीजचं टेम्परेचर हे 1 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे, तर फ्रीजरचं टेम्परेचर हे -18 असावे। यापेक्षा कमी टेम्परेचर ठेवल्यास पदार्थ गोठू शकतात किंवा त्यामधील न्यूट्रिएंट्स कमी होऊ शकतात, जसं विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते। दुसरी गोष्ट आहे गरम अन्न फ्रीजमध्ये न ठेवणे। एखादा पदार्थ गरम असेल तर लगेच फ्रीजमध्ये न ठेवता त्याला रूम टेम्परेचर मध्ये येऊ द्या आणि नंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर काय होईल तो पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा लवकर खराब होऊ शकतो। तिसरा आहे फ्रीज मधले ठेवलेला पदार्थ योग्य पद्धतीने झाकून ठेवा। एक पदार्थ खराब झाल्यानंतर त्यातील बॅक्टेरिया दुसऱ्या पदार्थावर जाऊन दुसरा पदार्थ सुद्धा लवकर खराब होऊ शकतो। चौथी गोष्ट आहे पदार्थ वापरत असताना त्याची एक्सपायरी सुद्धा चेक करा। शिजवलेलं अन्न असेल तर 24 ते 48 तासाच्या आत त्याचा वापर करा। वापर करताना सुद्धा त्याला पहिले फ्रीजच्या बाहेर काढा, रूम टेम्परेचर मध्ये येऊ द्या आणि गरम करून त्याचा वापर करा। पदार्थ वारंवार गरम करणे हे चुकीचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा। पाचवी गोष्ट म्हणजे फ्रीजची सफाई करणे। आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे, नाहीतर त्यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते आणि आतमध्ये ठेवलेले सगळेच पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते। मित्रांनो, लक्षात ठेवा फ्रीज वापरण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु ते योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे आहे।